की भरतीच्या नादात मी माझी अख्खी जवानी फुकली, माझी वाट बघायच्या नादात ती दुकानातली मिठाई सुकली आणि एका बेरोजगाराच्यावर कोण प्रेम करणार. म्हणून माझी प्रियसी माझ्या तोंडावर थुकली आणि शेवटी माझा बा म्हणाला की तुला जन्म देऊन तुझी आई चुकली. पण मला माझ्या बाच्या बोलण्याचं फारसं वाईट वाटलं नाही, कारण माझ्या पायामध्ये बूट असावा. पण त्याला सोडून कोणी फटकं चप्पल घातलं नाही आणि माझ्या दुःखाच्या काळात माझ्या आईबाला सोडून बाकी कोणाच्याच डोळ्यात माझ्यासाठी अश्रू दाखलं नाही. की तसा तर परीस मी पण हल्ली आपल्यांच्या टोमण्यांमुळे झिजतोय मी. डोक्यावर छत्री असताना सकट मुसळधार पावसात भिजतोय मी. कधी कधी रात्री अपरात्री त्या लायब्ररीच्या पुस्तकांसोबतच निसतोय मी. आणि कुठल्या वाऱ्याच्या झोकामुळे नाही, तर आपल्यांच्याच फुकांमुळे विसतोय मी. पण आहे तू अजिबात काळजी करू नकोस. 100 रुपयासाठी दिसभर कुणाच्या वावरात मरू नकोस. आणि अजून तुझा पोरगा हरला नाही तर तू सुद्धा हरू नकोस, कारण लवकर तुझा पोरगा तुझ्यासमोर वर्दी घालून येणार ग. बाला नवीन चप्पल आणि तुला 9वारी साडी घेणार ग. आणि गलीतल्या ज्या बायकाने काल तुझ्या नालायकामुळे नावं ठेवलेल्या हसत्याच बायका तुझ्या नालायकामुळे तुला मान देणार ग.